हॅलो फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन स्पेशल इडली आणि चटणी। इडली बनवण्यासाठी सफेद उडीदाची डाळ आणि तांदूळ घेऊन त्यांना भिजत घातले होते आणि ते संध्याकाळी आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व तांदूळ डाळ मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे आणि ते असं पातळ मिश्रण करायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी त्याच्या आपण इडल्या बनवूयात। काल तयार केलेलं मिश्रण आपण आता जरा मिक्स करून घेऊया। त्याच्यात चवीनुसार मीठ आणि सोडा घालूया आणि अशा पद्धतीने पूर्णपणे छानसं मिक्स करून घेऊया। आणि मग आता थोडंसं मिश्रण घट्ट वाटल्यामुळे पाणी घातले आणि पुन्हा आपण एकदा त्याला चांगलं मिक्स करूया। अशा पद्धतीने मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण इडलीच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालूया। पाणी थोडं कमीच ठेवायचं आहे, जेणेकरून आपण इडली भरून ठेवल्यानंतर त्याच्या आतमध्ये पाणी येऊ नये। त्यासाठी 1 इंच पाणी जास्तीत जास्त तिथं ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने आपण आता एक एक करून इडलीचे भांडे ग्रीसिंग करून भरून घेऊयात। अशा पद्धतीने 4ही भांडे भरून झाल्यानंतर ते आपण झाकून देऊया आणि इडली वाफवायला ठेवूया। मित्रांनो, जोपर्यंत आपली इडली वाफवत आहे तोपर्यंत आपण व्हिडिओला लाईक करून द्या, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, जेणेकरून पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला मिळतील आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। आपण जर आम्ही सांगितल्या पद्धतीने इडली बनवणार तर खूप मऊ अशी इडली येते आणि तुम्ही ती सांबार सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता। लहान मुलांना डब्याला द्यायला सकाळी बनवू पण शकता। इतकी सोपी रेसिपी आहे, घरी सर्वजण शिकून बनवू शकता। इडली तयार होईपर्यंत आपण आता नारळाची चटणी बनवून घेऊया। नारळाच्या चटणीसाठी एक स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही चटणी कशी बनवायची ते बनवू शकता। कृपया तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो जाऊन बघा। आणि इतरही व्हिडिओ खूप छान असे रेसिपीचे आहेत, ते सर्व व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलमध्ये बघू शकता। आप्पेचे व्हिडिओ असतील आणि इतर समोसा, इतर कुठलेही प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असले तर तुम्ही कमेंटही करू शकता की कुठल्या याचा व्हिडिओ आपण बनवायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खोबरे असे बारीक करून चटणी बनवण्यासाठी त्यात लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि पाणी घालून हे अशा पद्धतीने मिक्सर बाउलमध्ये सर्व मिश्रण बारीक असं पिसून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ते एका बाउलमध्ये काढायचं आहे। अशा पद्धतीने घरीच आपण साऊथ इंडियन अण्णा लोकांपेक्षा छान इडली बनवू शकतो। त्यासाठी प्रोसेस मात्र फक्त व्यवस्थित केली पाहिजे। अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवणार असाल तर ती चटणी खूपच स्वादिष्ट येते आणि दिसायलाही जबरदस्त दिसते, कारण त्यात जो आपण तडका मारतो आहे तो ओरिजिनल साऊथ इंडियन लोकांसारखाच आहे। त्यामुळे ते लोक जी युक्ती वापरतात त्याच्यानंतर त्यांच्या चटणीचा जो स्वाद येतो तोच आपण घरी बनवताना करू शकतो। जसं आता हा तडका पॅन घेतला आहे, त्याच्यात तेल टाकले, त्याच्यानंतर मोहरी घातली, त्याच्यात कढीपत्ता घातला आणि मग तडक्यासाठी जी लाल मिरची येते ती मिरची घेतली आणि तडका दिला। अशा पद्धतीने छान मोहरी आणि मिरची वगैरे तडकल्यानंतर त्याला आपण बाउलमध्ये काढलेल्या चटणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा त्याच्यात कसला कलर आलेला आहे। तर हे अशा पद्धतीने साऊथ इंडियन स्टाईल चटणी जी आहे ती आपण घरीच बनवू शकतो। तर मित्रांनो, कशी वाटली रेसिपी? कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला आता आपण इडल्या तयार झालेल्या आहेत त्या काढून घेऊयात। त्यासाठी एका चम्मचचा वापर आपण केलेला आहे आणि त्याच्या मदतीने एक एक इडली आपण काढून घेऊयात। अशा पद्धतीने छान अशी मऊसर इडली तयार आहे। सर्व इडल्या काढल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये त्याला बाजूला ठेवूयात आणि गार झाल्यानंतर त्या भरून घेतल्या आहेत।
तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.